सोलापूर शहरातील श्री कृष्ण रायरा मठातर्फे शनिवारी 2 मे रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सोलापूर शहरातील श्री कृष्ण रायरा मठातर्फे शनिवारी 2 मे रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। हा धार्मिक सोहळा कर्णिकनगर परिसरातील जुन्या वालचंद कॉलेजजवळील चिल्ड्रन्स पार्क शेजारील मैदानावर पार पडणार असल्याची माहिती पुरुषोत्तम धूत यांनी पत्रकार परिषदेत दिली। मठाचे प्रमुख स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता पुण्याहवाचनानं होणार असून रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत। श्री मृष्णम राघवेंद्र आचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात सर्व विधी संपन्न होतील। श्रीनिवासा कल्याण महोत्सव हा भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचं दर्शन घडवणारा एक पवित्र उत्सव आहे। धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। या उत्सवात वरपूजा, कन्यादान, मंगळसूत्र बांधणं, अक्षता, आरती आणि प्रसाद वितरण यासह तैलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, निजपाद दर्शन, तोमाला सेवा असे विविध विधी पार पडणार आहेत। या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर रामकिशन धूत आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे विशेष सेवाकर्ते म्हणून कार्यरत आहेत। तसंच माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, खजिनदार लक्ष्मण कर्ली आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकारातून हा सोहळा सोलापुरात आयोजित करण्यात येत आहे। सल्लागार समितीत गौतम संचेती यांचा सहभाग आहे, असं पुरुषोत्तम धूत यांनी सांगितलं। कल्याण उत्सव सर्वजण मिळून आपण करू लागलेला आहे सामाजिक लेवलला। तर मेलकोटाचे स्वामीजी अजून बेंगलोरनं सगळे येणार आहे लोक। तर हे उत्सवचं मेन आपलं आहे एकंदरीत सोहळा श्रद्धा एकरूपता अनुभव देणारा असतो। अधिकाधिक भाविकांनी या महोत्सवात सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होऊन भाग घ्यावं। भक्ती, श्रद्धा आणि दैवी एकात्मतेचा अनुभव देणाऱ्या या महोत्सवात अधिकाधिक भाविकांनी सहपरिवार उपस्थित राहून श्रीनिवासा भगवानांचे आशीर्वाद घ्यावेत, असं आवाहन डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, उत्सवाध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, मंदार कुलकर्णी आणि लक्ष्मण कर्ली यांनी केलं। येत्या 2 मे 2026 शनिवारी चिल्ड्रन्स पार्क सोलापूर जे आपल्या दयानंद WIT कॉलेजच्या जवळ आहे, तिथे श्री कृष्ण रायरा मठ तर्फे श्री कल्याणोत्सव श्रीनिवास कल्याणोत्सव सोलापूर येथे करत आहोत। हे जे कल्याणोत्सव आहे ते जे मठाचे प्रमुख आहेत श्री कमलनाथ प्रसाद यांच्यातर्फे करण्यात येत आहे। या कल्याणोत्सवमध्ये सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी सोलापूरकरांना आवाहन करतो। 2 मे 2026 रोजी श्रीनिवासा कल्याण महोत्सव म्हणजे तिरुपती बालाजी देवाचा विवाह सोहळा आयोजित करतोय। बेंगलोरचे स्वामी आणि मंत्रालयाचे जे राघवेंद्र स्वामींचं मठ आहे त्याचे शिष्य श्री 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 कमलनाथ प्रसादा यांच्या संकल्पनेतून हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। हा उत्सव साजरा होत असताना या उत्सवाचे विशेष कर्ता म्हणून आपल्या सोलापूरचे समाजसेवक आणि मोठे नेते सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, त्याचबरोबर नंदकुमार धूत साहेब यांनी याची जबाबदारी उचललेली आहे आणि पूर्ण कमिटी या माध्यमातून काम करत आहे। 2 मेला तिकडनं सगळ्या विग्रहमूर्ती येणार आहेत। बालाजींचे विग्रहमूर्ती, पद्मावतींची विग्रहमूर्ती आणि भूदेवींची विग्रहमूर्ती आणि त्याच ठिकाणचे जे काही सगळे पुजारी आहेत ते येऊन म्हणजे एकंदरीत आम्ही हा प्रयत्न करतोय की तिरुपती बालाजीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसा उत्सव रोजचा होतो तो उत्सव सोलापुरात 1 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय। पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुप्रभातापासून ते शेवटपर्यंत असा हा कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूप आहे। या पत्रकार परिषदेला श्रीनिवास कर्ली, व्यंकटेश चिलका, डॉक्टर हिरालाल अग्रवाल आदी उपस्थित होते।